मध्ये किमान 50 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी एक काय म्हणजे असं काही नाही, सगळं थपाय, असं काही होणार नाही। त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल। त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे, अजून थोडंसं काही राहिलेलं आहे, ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल। ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेन कोणाची किती। सांगतात की तुम्हाला स्वतंत्र लढवलं जाणार असं सातत्याने सांगितलं जातं शरद पवार गटाकडनं। ज्यांनी सांगितलं त्यांना विचारा ना बाबा, मी म्हणलं का कधी? ते ठरवून करतायत, मला काय माहिती। मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यामारे मी कशाला उत्तर द्यायचं कारण आहे? मला तर तसं काहीच माहीत नाही। आम्हाला तुमच्याकडनंच या बातम्या ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात किंवा ह्यांनी असं ठरवलं तसं ठरवलं। सध्या आमचं लक्ष ह्या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थींना देता येईल तो प्रयत्न करणं। नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना सांगणं। हे आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय किंवा गव्हर्नमेंटचे कार्यक्रम असले, कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो, असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतोय। तुमचा फोटो गायब केलाय, भाजपने फोटो बॅनर लावले, फोटो गायब आहे। सीएम शिंदे लाडकी बहीण त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका। माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणले जरा कमी करा। अरे होऊ दे ना बाबा, ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे। त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या परीने पण मांडण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा प्रयत्न। विधान परिषदेसाठी तुमची कोणी नावं ठरलीत का? कारण मध्ये त्याच्यावरनं पण तुमच्या पक्षामध्ये नावं ठरलेली नाहीत। मध्ये तुम्ही जे काही टीव्हीला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही दाव ठरलेलं नाही। मलाच आपलं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं, आमची त्याच्यातनं करमणूक झाली। कारण तुमच्याच कार्यकर्त्या त्या रुपाली ठोंबरे म्हटल्या, मी तुम्हाला हे बाकीची चर्चा होण्याचं कारणच नाही ना, जर नावच ठरलेली नाही। जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती, त्याच्यावर त्याच्यात पुन्हा चर्चा करण्याचं कारण नाही। बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची, त्यांनी काल म्हटलं नाही तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते। त्याच्यामध्ये तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यात योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे का? तुम्हाला सगळ्या माहिती आहे, तुम्हाला ना काय होतं, कुठले बाईट मिळत नाही की असं करतोय ह्याच्याबद्दल तुमचं काय, त्यांनी असं सुरू कर, मला काय घेणे देणे। जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो। समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात। अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे, ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण MIMनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे, 5-6 जागा त्या 7-8 जागा काही जाहीर केल्यात। आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय। तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी दवडता कामा नये, वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे, ही घालवता कामा नये, आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे। अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही, तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानाने घटनेने दिलेला आहे। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील, परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारी कामं करणं, आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे, त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी ह्या आम्ही करून घेतोय। त्याच्यातल्या काही झाल्यात आणि लवकरच ह्याच्याहीबद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली, कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं,
त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते NDRFकडनं SDRFकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ती सगळी कामं आमची चाललेली आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.